नमस्कार. आज पाऊस पण पडलाय आणि सर्दी खोकल्याने जरा बेजार केले. दवाखान्यातलं औषध खाऊन पण नीट झालं नाही. त्यामुळे आम्ही आणले देशी कोंबडं. डीपी क्रॉस आहे, प्युअर देशी मिळालं नाही. दूध बीत तापवले, आता आम्ही तयार करणार आहे. एक नारळाचं खोबरं टाकायचं, ओलं नारळाचं, लसूण टाकायचा, एक कांदा टाकायचा, बाकीचा काय नाही, चटणीचा मसाला, साधं सिंपल बनवायचं, सर्दी घालवायची. अशा पद्धतीने कांदा लालसर भाजून घ्यायचा. लय मोठा व्हिडिओ बनवत नाही. आता टाकलंय चिकन शिजायला. बघताय का, ओलं खोबरं आणि लसूण हे बारीक करायचं, त्याच्यात टाकायचं. मस्तपैकी पातळ रसा. एंडिंगला मला मजा येणार आहे. मला सुरुवातीला प्यायला पण मजा येणार आहे. एक ओला नारळ, त्याचे खोबरे, 2 लसणाच्या कुड्या आणि त्याच्यात सध्या चिकन 50% शिजलेलं आहे. खोबरं आणि लसूण, ओलं खोबरं. कसा आहे माल? नुसतं कांदा, खोबरं, चिकन, तेल, हळद, मीठ एवढं चालू आहे. खडा मसाला जरा ग्राइंड करून घ्यायचा. पहिला निवडायचा. पॅकिंग असल्यामुळे जरा काय चेक करून घ्यायला लागतंय. पॅकिंगवर लय भरोसा ठेवायला नसतोय. कसा आहे एकदम. खोबरे, किरकोळ मसाला टाकून, खोबरं, कांदा, लसूण आणि थोडा खडा मसाला. वास तर एवढा भारी सुटला आहे, सर्दी पळूनच जाणार. किती पण सर्दी असू द्या, ही पिलं नाही हळदी मिठातलं, सर्दी गायबच. इच्छा भरपूर झाली, पण 12 नंतर खायचं, त्यामुळे निवांत स्लोली चालले. जेवणात सुख म्हणजे आपण बनवलेलं, आणि त्यात नॉनव्हेज, आणि त्यात हळदी मिठातला रस्सा, वल्ल्या नारळाचं खोबरं आणि अंगच्या पाण्यावर. वा वा. हा, सर्दी गायब. अशा तऱ्हेने आमचं झालेलं आहे फायनल. आम्ही तिघच आहे.